गोष्ट सुरू होते फ्रान्समधील पॅरिस पासून दूर असलेल्या एका छोट्या गावातून. तिथे आपल्याला रेमी नावाचा उंदीर दिसतो. रेमीला पॅरिसमधील सर्वात मोठा शेफ बनायचा आहे. तो आपल्या उंदरांच्या वसाहतीसोबत एका वृद्ध महिलेच्या घराच्या छतावरील मोकळ्या जागी राहत असे. रेमी इतर उंदरांपेक्षा खूप वेगळा होता, कारण त्याच्यात वास घेण्याची आणि चव ओळखण्याची वेगळी क्षमता होती. त्यामुळे तो कुजलेलं खराब अन्न न खाता इतरांपेक्षा नेहमी चांगलं अन्न शोधून खायचा. रेमीचा भाऊ एमिले या कौशल्यामुळे खुश असायचा, पण रेमीचे वडील डँगो यांना हे अजिबात आवडत नसे. त्यांना वाटायचं की जे कचरा मिळेल ते खावं, त्यात काही चुकीचे नाही. एकदा रेमीचे वडील एक कुजलेलं सफरचंद खाण्यासाठी घेतात. ते खाण्यापासून रेमी त्यांना अडवतो. रेमीला त्यात विषारी वास येतो आणि त्याला समजतं की यात उंदीर मारण्याचे विष मिसळलेले आहे. अशा प्रकारे तो आपल्या बाबांचे प्राण वाचवतो. त्याच्या बाबांना याचा खूप आनंद होतो. यातून त्यांच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ते रेमीला विष ओळखणारा निरीक्षक बनवतात. म्हणजे वसाहतीतील इतर उंदीर काही खाण्याआधी रेमी त्याचा वास घेऊन तपासणार आणि मगच खाण्याची परवानगी देणार. हे काम रेमीला खूप त्रासदायक वाटतं, कारण त्याला कुजलेलं खराब अन्न अजिबात आवडत नाही. तो फक्त चांगलं आणि ताजं अन्न खात. तो आपल्या बाबांना सांगतो की आपण स्वयंपाकघरातून चांगल्या गोष्टी चोरून आणूया आणि त्या खाऊया, कारण त्यात विष असण्याची शक्यता जवळपास नसते. पण त्याचे बाबा ठामपणे सांगतात की स्वयंपाकघर आणि माणसांपासून नेहमी दूर राहावं. रेमी त्यांचं ऐकत नाही. तो प्रत्येक रात्री लपून छपून त्या वृद्ध महिलेच्या घरातील स्वयंपाकघरात जायचा. ती वृद्ध घरमालकीन रोज पॅरिसचे प्रसिद्ध शेफ ऑगस्ट गुस्तोचे कार्यक्रम टीव्हीवर लावायची. ते पाहत ती झोपी जायची. रेमी तिथं आल्यावर टीव्हीवर शेफ गुस्टोचे कार्यक्रम पाहायचा. रेमीला गुस्टो खूप आवडायचे आणि त्यांच्या प्रेरणेने रेमी स्वतः शेफ बनण्याचं स्वप्न पाहायचा. ऑगस्ट गुस्तो हे पॅरिसमधील सर्वात प्रसिद्ध शेफ होते. त्यांचं गुस्टो रेस्टॉरंट इतकं लोकप्रिय होतं की तिथे जेवण्यासाठी लोकांना तब्बल 6 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागे. त्यांचं एनीवन कॅन कुक हे पुस्तकही प्रचंड गाजलेलं होतं. त्यांच्या मते महानता ही जन्मावर ठरत नाही, त्यामुळे कोणीही शेफ बनू शकतो. याच पुस्तकातून प्रेरणा घेऊन रेमीला एक दिवस पॅरिसचा सर्वोत्तम शेफ बनायचा आहे. दुसऱ्या दिवशी रेमीला एक मशरूम सापडतं आणि त्याचा भाऊ एमिलेला ताजं चीज मिळतं. मसाले आणि इतर साहित्य मिळवण्यासाठी ते दोघे त्या घरात शिरतात. तेवढ्यात टीव्हीवर गुस्टोचा कार्यक्रम सुरू होतो आणि अचानक एक धक्कादायक बातमी समोर येते. ऑगस्ट गुस्तो यांचं निधन झालं आहे. ही बातमी ऐकून रेमी निराश होतो. फ्रान्समधील प्रसिद्ध खाद्य समीक्षक अँटोनिगो यांनी गुस्टोंच्या रेस्टॉरंटवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली होती. त्या टीकेमुळे रेस्टॉरंटचा 1 स्टार कमी झाला आणि हा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने गुस्टो यांचं निधन झालं. ही बातमी पाहताच रेमी उदास होतो. तो हळूहळू टीव्हीच्या अगदी जवळ सरकतो, पण यावेळी ती वृद्ध घरमालकीन जागी असते. क्षणात तिची नजर रेमीवर पडते आणि त्या दोघांना मारायला ती बंदूक उचलते. एमिले घाबरून त्या छतावरील झुमरावर चढतो. तिथून तो छताच्या बिळाकडे सरकू लागतो, पण रेमी त्याला थांबवतो, कारण जर तो बिळात शिरला तर त्या महिलेला उंदरांची लपण्याची जागा कळेल. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. घर मालकीन गोळ्या झाडायला सुरुवात करते. गोळ्या छताला लागतात आणि छताला भेगा पडतात. अचानक संपूर्ण छत कोसळतं. सगळे उंदीर खाली आदळतात. घर मालकीन वेड्यासारखी त्यांच्यावर गोळ्या झाडत असते. घाबरलेले उंदीर खिडकीतून बाहेर पळ काढतात. रेमी ही जीव वाचवण्यासाठी धावतो, पण अचानक त्याचं लक्ष ऑगस्ट गुस्तोंच्या पुस्तकाकडे जातं. क्षणाचाही विचार न करता तो ते पुस्तक उचलतो आणि खिडकीतून बाहेर उडी मारतो. दरम्यान बाकीचे उंदीर तुटक्या लाकडी नावेत बसून नालीच्या पाण्यातून दूर निघून जातात. पुस्तक उचलण्यात वेळ गेल्यामुळे रेमी मागे पडतो. तो नावेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि पुढे नालीच्या प्रवाहात वाहत जाताना तो आपल्या कुटुंबापासून पूर्णपणे वेगळा होतो. काही दिवस रेमी आपल्या कुटुंबाची वाट पाहतो, पण कोणीच परत येत नाही. एकटे पण त्याला कुरतडत राहतं. तो तिथेच थांबतो आणि मोकळ्या वेळात गुस्टोंचं एनीवन कॅन कुक हे पुस्तक वाचत राहतो. काही दिवस असेच निघून जातात आणि त्या पुस्तकातील विचार त्याच्या मनात इतके खोलवर रुजतात की त्याला गुस्टो स्वतः समोर उभे असल्यासारखे वाटू लागतात. गुस्टो त्याला म्हणतात, असे किती दिवस लपून बसणार आहेस? हिम्मत दाखव, बाहेर पड. जणू गुस्टोच त्याला धाडस देत असतात. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होऊन रेमी एक पाईपला धरून वर चढतो आणि वर पोहोचल्यावर त्याला जे दिसतं ते पाहून तो खूप आनंदी होतो. तो पॅरिसमध्ये आलेला असतो. सुंदर असं रात्रीच्या दिव्यांनी चमचमणारं शहर आणि त्याच्या समोर असतं त्याचं स्वप्नांचं ठिकाण, ऑगस्ट गुस्तोचं रेस्टॉरंट. रेमी त्या रेस्टॉरंटच्या छतावर जाऊन रेस्टॉरंट कसं असतं ते बघण्यासाठी छतावरील काचेच्या खिडकीतून खाली डोकावतो. आज स्वयंपाकघरात गडबड सुरू असते. सर्व शेफ आपापल्या कामात मग्न असतात. तेवढ्यात तिथे एक तरुण मुलगा येतो, अल्फ्रेडो लिंग्विनी. त्याची आई रेनाटा, जी कधी काळी गुस्टोची मैत्रीण होती, तिचं नुकतंच निधन झालेलं असतं. अल्फ्रेडो आपल्या आईने लिहिलेलं पत्र मुख्य शेफ स्किनरला देतो. तो ते पत्र न वाचता तसंच ठेवून देतो. गुस्टोने रेनाटाच्या मुलाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. स्किनर सुरुवातीला त्याला नकार देतो, पण इतर शेफच्या सांगण्यावरून इच्छा नसतानाही त्याला सफाई कामगार म्हणून कामावर घेतो. गुस्टो जिवंत असताना स्किनर त्यांचा सुशेफ होता, पण गुस्टोच्या मृत्यूनंतर आता तोच रेस्टॉरंटचा मुख्य शेफ बनलेला असतो. अल्फ्रेडो आपलं साफसफाईचं काम सुरू करतो, पण पहिल्याच दिवशी त्याच्याकडून मोठी चूक होते. चुकून त्याचा हात सूपच्या मोठ्या भांड्याला लागतो आणि सूप सांडतं. सूप सांडलेलं बघून तो खूप घाबरतो. कोणाला काही कळू नये म्हणून तो घाईघाईने सूपची पातळी पूर्वीसारखी करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला स्वयंपाकाचा गंधही नसतो. मग काहीही विचार न करता तो दिसेल त्या भाज्या, मसाले आणि साहित्य सूपमध्ये टाकू लागतो. हे सगळे रेमीवरून पाहत असतो. सूपची वाट लागलेली पाहून त्याला अक्षरशः संताप येतो. तो गुस्टोला म्हणतो, हे बघताय ना, काहीतरी करा, हे तुमचं रेस्टॉरंट आहे. गुस्टो शांतपणे उत्तर देतात, मी काही करू शकत नाही, कारण मी फक्त तुझ्या कल्पनेत आहे.
हे बोलत असताना रेमी ज्या खिडकीच्या काचेवर बसला होता ती खिडकी उघडते आणि तो छतावरून थेट खाली सिंक मध्ये पडतो. स्वतःचा जीव वाचवत शेफच्या नजरेतून लपत चुकवत तो खिडकीजवळ जातो, पण तेवढ्यात त्याच्या नाकाला सूपचा गंध जाणवतो आणि त्याला कळतं की सूप पूर्णपणे बिघडले. रेमी थांबतो. धाडस करून तो परत भांड्याजवळ जातो, योग्य प्रमाणात मसाले आणि भाज्या टाकतो, चव संतुलित करतो आणि काही क्षणातच सूप पुन्हा एकदा अप्रतिम बनतं. रेमी सूप दुरुस्त करत असतानाच अल्फ्रेडोची नजर त्याच्यावर पडते. क्षणात रेमी पळ काढतो, पण अल्फ्रेडो घाईघाईने एक जाळीचं भांड त्याच्यावर ठेवून त्याला पकडतो. तेवढ्यात मुख्य शेफ स्किनर तिथे येतो. अल्फ्रेडो सूप जवळ उभा असल्याचं पाहून तो संतापून त्याच्यावर ओरडू लागतो, कारण सूप बनवण्याचा अधिकार फक्त शेफनाच असतो. पण त्याच वेळी एक वेटर आत येतो आणि तेच सूप बाहेर घेऊन जातो. स्किनर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण उशीर होतो. ते सूप तोपर्यंत महिला ग्राहकाकडे पोहोचतं. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसू लागते. स्किनर काचेच्या गोल खिडकीतून बाहेर डोकावतो. ते महिला शांतपणे सूपचा एक घोट घेते आणि थोडा वेळ काहीच प्रतिक्रिया देत नाही. तिथून स्किनर अल्फ्रेडोकडे येतो आणि त्याच्यावर ओरडून आत्ताच्या आत्ता इथून निघून जा म्हणतो. सूप घेऊन गेलेला वेटर परत किचन मध्ये येतो. तो म्हणतो सूप बनवणाऱ्या शेफला ग्राहकाला भेटायचं आहे. हे ऐकून स्किनर काळजीत पडतो. घाबरत तो ग्राहकाकडे जातो. किचन मध्ये सगळेच काळजीत असतात. घाबरलेला अल्फ्रेडो पळून जाऊ लागतो, पण एक शेफ त्याला पकडतो. तिथून स्किनर पुन्हा किचन मध्ये येतो. सगळे त्याला विचारतात त्या ग्राहकाने काय म्हटलं. सोबतचा वेटर सांगतो ती महिला ग्राहक कठोर खाद्य समीक्षक सॉलिन लिक्लेअर आहे. तिला सूप खूप आवडलं. हे ऐकून सगळे खुश होतात. हे सगळे रेमी भांड्यातून ऐकत असतो. स्किनर एक शिडी घेऊन भांड्याजवळ जातो आणि सूप चाकतो. सूप उत्तम झालेलं असतं. तो अल्फ्रेडोची कॉलर पकडतो. अल्फ्रेडो घाबरून विचारतो, तुम्ही मला कामावरून काढून टाकणार आहात का? तिथली महिला शेफ कॉलेट स्किनरला म्हणते, तू त्याला कामावरून काढू शकत नाही. उत्तम सूप बनवणाऱ्या शेफला तू विनाकारण काढलं हे त्या खाद्य समीक्षकेला समजलं तर? स्किनर म्हणतो, हा तर फक्त एक सफाई कामगार आहे. कॉलेट म्हणते, अल्फ्रेडोला काढणं म्हणजे गुस्टोच्या धोरणाविरुद्ध वागणं. स्किनर म्हणतो, कसलं धोरण? कॉलेट म्हणते, हेच धोरण की कोणीही शेफ बनू शकतो. सगळे स्किनरकडे नजर रोखून बघतात. स्किनर कॉलेटला म्हणतो, ठीक आहे, मी याला काढत नाही. तू याची बाजू घेतेस तर याची जबाबदारी पण तूच घ्यायची. तो रेमीला रागाने म्हणतो, ते सूप पुन्हा माझ्यासमोर बनवून दाखवायचं. यावेळी मी स्वतः तुझ्यावर लक्ष ठेवीन. तुझी कुठलीच चालाकी यावेळी चालणार नाही. अल्फ्रेडो पूर्णपणे गोंधळलेला असतो. त्याला काहीच समजत नाही. तेवढ्यात भांड्यात लपलेला रेमी बाहेर येतो आणि खिडकीकडे पळू लागतो आणि यावेळी स्किनरची नजर त्याच्यावर पडते. रेमीला पाहता स्किनर त्याच्या मागे धावतो. अल्फ्रेडो घाईघाईने रेमीला पकडतो आणि काचेच्या बरणीत बंद करतो. स्किनर संतापून त्याला आदेश देतो, या उंदराला लगेच बाहेर नेऊन मारून टाक, कारण जर रेस्टॉरंटमध्ये उंदीर आढळला तर प्रतिष्ठेला मोठा धक्का बसेल. रेस्टॉरंट बंद होईल. अल्फ्रेडो बर्नी हातात घेऊन रेमीला मारायला नदीकाठी घेऊन जातो, पण त्याच्यात त्याला मारण्याचं धाडच नसतं. क्षणभर शांतता असते. मग तो हळू आवाजात रेमीला विचारतो, ते सूप तूच बनवलं होतंस ना? रेमी मान हलवून होकार देतो. अल्फ्रेडो त्याला आणखी काही प्रश्न विचारतो. अल्फ्रेडोला जाणवतं की रेमी त्याच्या प्रत्येक शब्दाला हातवाऱ्याने उत्तर देतो आहे. हे पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. त्याला एक कल्पना सुचते. कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने रेमीकडून पदार्थ तयार करून घ्यायची. तो रेमीला काचेच्या बरणीतून बाहेर काढतो, पण बाहेर काढताच रेमी पळून जातो. रेमी नजरेआड होताच अल्फ्रेडोच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंता उमटते, कारण दुसऱ्या दिवशी त्याला तेच सूप पुन्हा बनवायचं असतं जे रेमीने बनवलं होतं आणि आता रेमी पळून गेल्यामुळे तो काळजीत असतो. त्याला निराश झालेला पाहून रेमी परत येतो. रेमीला परत आलेला पाहताच अल्फ्रेडो आनंदी होतो. तो त्याला आपल्या घरी घेऊन जातो. सकाळी अल्फ्रेडो जागा होतो तेव्हा त्याला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसतो. रेमीने दोघांसाठी नाश्ता तयार केलेला असतो. नाश्ता आटोपून ते दोघे रेस्टॉरंटकडे निघतात. आज जाताना अल्फ्रेडो रेमीला आपल्या शर्टमध्ये लपवतो. स्वयंपाकघरात आल्यावर स्किनर अल्फ्रेडोला आदेश देतो, काल जसं सूप बनवलंस तसंच पुन्हा बनव. वेळ किती लागला तरी चालेल, पण चव तशीच हवी. अल्फ्रेडो पूर्णपणे गोंधळलेला असतो. त्याला काय करावं सुचत नाही. शर्टमध्ये लपलेला रेमी त्याला सिग्नल देण्याचा प्रयत्न करतो. तो हलकं चावून दिशा दाखवू लागतो, पण सारखं चावल्याने अल्फ्रेडोला वेदना होतात. परिणामी दोघांचा ताळमेळ बिघडून गोंधळ उडतो. शेवटी अल्फ्रेडो रेमीला घेऊन भाज्या साठवण्याच्या खोलीत जातो. तो रेमीला बाहेर काढून म्हणतो, अशा प्रकारे काम होणार नाही. आपण दोघांनी असा मार्ग शोधायला हवा ज्यामुळे ना वेदना होतील ना गोंधळ. तेवढ्याच स्किनर तिथे येतो. अल्फ्रेडो घाईने रेमीला आपल्या डोक्यावरील टोपी खाली लपवतो आणि बाहेर पडतो. किचन मध्ये जाताना तो एका वेटरला धडकणारच असतो, पण अचानक त्याचं शरीर वळतं आणि तो धडकण्यापासून वाचतो. क्षणात काय झालं त्याला काहीच समजत नाही. प्रसाधन गृहात जाऊन तो रेमीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. तेव्हा त्याला लक्षात येतं रेमीने त्याचे केस सोडून त्याच्या हालचाली नियंत्रित केल्या होत्या. इथेच दोघांना एक भन्नाट कल्पना सुचते. जर केस सोडून दिशा देता येत असेल तर अन्न पदार्थही अशाच प्रकारे करता येतील. घरी जाऊन ते दोघे याचा सराव करतात. सुरुवातीला गोंधळ होतो, पण हळूहळू त्यांचा ताळमेळ जुळायला लागतो आणि शेवटी एक उंदीर आणि एक माणूस एकाच शरीरासारखे काम करायला शिकतात. दुसऱ्या दिवशी अल्फ्रेडो आत्मविश्वासाने स्वयंपाकघरात उभा असतो. रेमी नेहमीप्रमाणे त्याच्या टोपी खाली लपलेला असतो. दोघांच्या ताळमेळमुळे सूप पुन्हा एकदा चविष्ट बनतं. किचन मधल्या कोणालाही संशय येत नाही की प्रत्यक्षात एक उंदीर संपूर्ण स्वयंपाक नियंत्रित करत आहे. स्किनर सूप चाकतो. चव अगदी योग्य असते, पण तो लगेच सांगतो, फक्त सूप पुरेसं नाही, मेनू वाढवावा लागेल.
आणखी पदार्थ बनवावे लागतील. यासाठी रेस्टॉरंटमधील एकमेव महिला शेफ कॉलेट अल्फ्रेडोला प्रशिक्षण देण्यास तयार होते. ती त्याला स्वयंपाकघराचे नियम शिकवते. ऑर्डर वेगाने पूर्ण करायच्या, हालचाली अचूक असाव्यात आणि काउंटर नेहमी स्वच्छ ठेवायचं. किचनमध्ये भावना नाही, फक्त शिस्त आणि वेग असतो हे ती त्याला स्पष्ट करते. दरम्यान हेड शेफ स्किनर आपल्या ऑफिसमध्ये पत्र तपासत असतो. त्यात त्याला एक महत्त्वाचं पत्र सापडतं, अल्फ्रेडोची आई रेनाटा लिंग्विनीचं. त्या पत्रात लिहिलेलं असतं की अल्फ्रेडो हा दिवंगत शेफ ऑगस्ट गुस्तो यांचा मुलगा आहे. हे वाचून स्किनर हादरतो. तो तात्काळ आपल्या वकिलांना बोलवतो. वकील त्याला मृत्यूपत्रातील अशी अट जी स्वतः ऑगस्ट गुस्तो यांनी घातली होती ती आठवण करून देतो. गुस्टोच्या मृत्यूनंतर 2 वर्षांच्या आत जर खरा वारसदार सापडला नाही तर रेस्टॉरंटची मालकी स्किनरकडे जाईल. आता त्या मुदतीला फक्त 1 महिना उरलेला असतो. स्किनर संतापून म्हणतो, मला ती अट माहीत आहे, पण इतकी महिने सगळं व्यवस्थित चालू असताना आता अचानक मुलगा समोर कसा आला? वकील त्याला शांत करतो. तो सांगतो की DNA चाचणी करून अल्फ्रेडो लिंग्विनी हा गुस्टोचाच मुलगा आहे का हे सिद्ध करता येईल. तो ऑफिसमध्ये ठेवलेल्या गुस्टोच्या पांढऱ्या टोपीतून एक केस शोधून काढतो आणि तो केस DNA तपासणीसाठी पाठवतो. वकील गेल्यावर स्किनर किचनमध्ये येतो. बाहेर ग्राहकांची ऑर्डर घ्यायला गेलेला वेटर किचनमध्ये येऊन सांगतो की बऱ्याच लोकांनी लिंग्विनी सूपची ऑर्डर दिली आहे. स्किनर मनात म्हणतो की हीच योग्य वेळ आहे अल्फ्रेडोला कामावरून काढायची. तो वेटरला एकट्यात घेऊन म्हणतो की लोकांना जाऊन सांग की शेफ लिंग्विनी तुमच्यासाठी खास पदार्थ बनवत आहेत. तो अल्फ्रेडोला आदेश देतो की गुस्टोची सर्वात प्रसिद्ध डिश स्वीट ब्रेड आला गुस्तो बनवायला घे, यात तुला कॉलेट मदत करेल. टोपीत बसलेला रेमी लगेच सावध होतो. केस सोडून तो अल्फ्रेडोला प्रत्येक पायरीची दिशा देऊ लागतो. भाज्या चिरल्या जातात, मसाले मोजले जातात आणि डिश आकार घेऊ लागते. अचूकता, वेग आणि शिस्त सांभाळत कॉलेट त्याला मदत करत असते. पण रेमीला काहीतरी कमी वाटतं. क्षणाचा विचार न करता तो आपल्या पद्धतीने मसाल्यांचं प्रमाण बदलतो. रेसिपीमध्ये बदल केल्याने कोलेट संतापते. तिच्यासाठी रेसिपी म्हणजेच नियम असतात. दोघांमध्ये वाद सुरू असतानाच वेटर ती डिश घेऊन बाहेर जातो. थोड्याच वेळात बातमी येते, ग्राहकांना डिश प्रचंड आवडली आहे. ऑर्डरचा पाऊस पडतो. आता अल्फ्रेडो आणि रेमी दोघे एका तालात काम करू लागतात. एका मागून एक प्लेट्स तयार होतात. किचनमध्ये गडबड असते पण परिणाम उत्कृष्ट असतात. ग्राहक खुश असतात. अल्फ्रेडोचं नाव वेगाने प्रसिद्ध होतं. दरम्यान अल्फ्रेडोची वाढती लोकप्रियता पाहून स्किनर अधिकच चिडतो. त्याला खात्री असते की अल्फ्रेडो काहीतरी लपवत आहे. तो गोड बोलून त्याला ऑफिसमध्ये बोलावतो. त्याला ऑफिसमध्ये बोलवलेलं कोलेट पाहते. तिथला दुसरा शेफ कोलेटला म्हणतो, त्याला जिथं पोहोचायचं होतं तिथं तो पोहोचला, आता त्याला तुझी गरज नाही. हे ऐकून कोलेट दुःखी होते. ऑफिसमध्ये स्किनर अल्फ्रेडोला दारू पाजून सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण अल्फ्रेडो काही उघड करत नाही. संतापून स्किनर त्याला परत किचनमध्ये आणतो आणि शिक्षा म्हणून संपूर्ण किचन साफ करण्याचा आदेश देतो. दुसरीकडे हॉटेल बाहेर एका शांत कोपऱ्यात रेमी आपलं अन्न खात असतो. अचानक त्याला अनोळखी आवाज ऐकू येतात. घाबरत तिकडे कोण आहे बघायला तो जातो. क्षणात त्याचा भाऊ एमिले उडी मारून त्याच्या समोर येतो. ते दोघे आनंदाने एकमेकांना मिठी मारतात. रेमी त्याला स्वयंपाकघरातून आणलेलं चविष्ट अन्न खाऊ घालतो. ते खाऊन एमिले आश्चर्यचकित होतो. एमिले त्याला सांगतो, परत चल, बाबांना आणि सगळ्यांना भेट, सगळ्यांना तुझी आठवण येते. रेमी थोडा शांत होतो. त्याला माहित असतं की तो आता वेगळ्या मार्गावर आहे. अल्फ्रेडोची त्याची मैत्री झाली आहे. त्याचं शेफ होण्याचं स्वप्न आकार घेत आहे. रेमी शांत बसतो. एमिले म्हणतो, कुटुंबापेक्षा काही मोठं नसतं. हे ऐकून रेमी त्याच्यासोबत उंदरांच्या वसाहतीत जातो. तिथे सगळे उंदीर त्याला पाहून आनंदाने वेडा घालतात. त्याचे वडील डँगो त्याला पाहून सुटक्याचा श्वास घेतात. तो आल्यामुळे सगळे मोठा जल्लोष करतात. वडील डँगो सांगतात, तुझ्या जागी जे विष तपासणारे उंदीर होते ते काही उपयोगाचे नव्हते. तू परत आलास ते बरं झालं. रेमी स्पष्ट सांगतो, तो इथे कायम राहू शकत नाही. तो आणि त्याचा मित्र रेस्टॉरंटमध्ये काम करतात. तो येत जात राहील, तिथेच त्याचं स्वप्न आहे. तो वडिलांना म्हणतो, सगळी माणसं वाईट नसतात. हे ऐकून वडील डँगो त्याला एका अंधाऱ्या दुकानासमोर घेऊन जातात. तिथे माणसांनी मारून टाकलेली उंदरे त्याला दाखवतात. ते दृश्य पाहून रेमी स्तब्ध होतो. डँगो शांतपणे सांगतात, उंदीर जर माणसांच्या खूप जवळ गेले तर त्यांचा शेवट असा होतो, आपण फक्त एकमेकांवर अवलंबून राहू शकतो. रेमी हळू आवाजात म्हणतो, माझ्यासोबत असं होणार नाही असं मला वाटतं. डँगो उत्तर देतात, ही निसर्गाची रीत आहे, कोणी बदलू शकत नाही. रेमी त्यांना म्हणतो, बदल हाच जगाचा नियम आहे. आणि इतकं बोलून तो तिथून निघून जातो. सकाळी रेमी नेहमीप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो पण आत येताच त्याला दिसतं अल्फ्रेडो अजूनही गाढ झोपलेला आहे. काल रात्री स्किनर सोबत झालेल्या दारूच्या पार्टीचा परिणाम स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात रेमीला कोलेटची गाडी आलेला आवाज येतो. गोंधळ टाळण्यासाठी रेमी पटकन अल्फ्रेडोला गॉगल लावून उभा करतो आणि केस सोडून त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. पण अल्फ्रेडो अर्धवट झोपेत असल्यामुळे त्याच्या हालचाली विस्कळीत असतात. कोलेट सरळ त्याच्याकडे येऊन त्याला विचारते, काल रात्री बॉसच्या ऑफिसमध्ये काय झालं? अल्फ्रेडोकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. तो रिकाम्या नजरेने तसाच उभा असतो. कोलेटच्या मनात शंका निर्माण होते. तिला वाटतं कदाचित स्किनरने मुद्दाम अल्फ्रेडोला पुढे केलं, तिला सर्व शिकवायला लावलं आणि आता रेस्टॉरंटला तिची गरज उरलेली नाही. तिच्या आवाजात राग आणि दुःख दोन्ही असतात. ती म्हणते, मी तुला सगळं शिकवलं कारण मला वाटलं तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. पण अल्फ्रेडो अजूनही झोपेतच असतो. तो तिच्याकडे पाहत घोरतो. तिला वाटतं तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय. तिचा संयम सुटतो आणि ती त्याला एक जोरदार कानाखाली मारते. अल्फ्रेडो खाली कोसळतो आणि त्या धक्क्याने जागा होतो. तो गोंधळलेल्या अवस्थेत डोळे चोळत बसतो. कोलेट म्हणते, जर मी स्वार्थी असते तर मी तुझी मदत केली नसती. मी तुला इतरांपेक्षा वेगळं समजत होते. ती वळते आणि बाहेर जायला निघते.
तेव्हा अल्फ्रेडो तिला थांबवतो. तो प्रामाणिकपणे सांगतो, मला स्वयंपाक करता येत नाही, तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. कालच्या डिशमध्ये जास्त मसाले पडले होते, पण ते मी केलं नव्हतं. कोलेट गोंधळते. अल्फ्रेडो पुढे बोलू लागतो, मला एक छोटा शेफ मदत करतो. तो रेमीबद्दल सांगणार इतक्यात टोपीत बसलेला रेमी घाबरतो आणि केस सोडून त्याला पुढे ढकलतो. अचानक ते दोघे एकमेकांच्या अगदी जवळ येतात. गैरसमज विरघळतो आणि अल्फ्रेडो कोलेटला मिठीत घेतो. दुसरीकडे प्रसिद्ध खाद्य समीक्षक अँटोनिगो आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. त्याचा नोकर त्याला सांगतो, गुस्टोचं रेस्टॉरंट पुन्हा चर्चेत आहे. लोक तिथल्या नव्या पदार्थांचं कौतुक करत आहेत. इगो आश्चर्यचकित होतो. त्याला खात्री होती की ऑगस्ट गुस्तो यांच्या मृत्यूनंतर ते रेस्टॉरंट हळूहळू बंद पडलं असेल. अँटोनिगो ठरवतो की तो स्वतः जाऊन सत्य तपासणार. दरम्यान स्किनरला त्याच्या वकिलाकडून मोठी बातमी मिळते. DNA तपासणीचा निकाल स्पष्ट असतो. अल्फ्रेडो लिंग्विनी खरोखरच ऑगस्ट गुस्तोचा मुलगा आहे. हे ऐकून स्किनर अस्वस्थ होतो. तो जाणतो की आता लिंग्विनीला सरळ काढून टाकणं धोकादायक ठरेल. लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळतील आणि सत्य बाहेर येईल. वकील त्याला धीर देतो. त्याला म्हणतो, आपण यातून काहीतरी मार्ग नक्की काढू. कोलेट आणि अल्फ्रेडो एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. त्यांच्यात विश्वास वाढतो. एकदा ते दोघे बाहेर फिरायला निघतात. रस्त्यावर अचानक वाऱ्याच्या झोताने लिंग्विनीची टोपी उडते आणि त्यातून रेमी खाली पडतो. लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. क्षणात गोंधळ उडतो. लोक त्याला हुसकवू लागतात. कोणी काठी उचलतो तर कोणी दगड. रेमी जीवाच्या आकांताने पळतो आणि शेवटी गटारीत पडतो. त्याला एक कठोर सत्य जाणवतं. तो कितीही कुशल स्वयंपाकी असला, किती चविष्ट पदार्थ बनवले तरी जगासाठी तो एक फक्त उंदीर आहे. रेमी गटारातून परत रेस्टॉरंटमध्ये येतो. तिथे त्याला एमिली आणि त्याचे मित्र अन्नाच्या शोधात आलेले दिसतात. रेमीला त्यांच्यासाठी स्वयंपाकघरातून अन्न आणायचं असतं, पण मुख्य दरवाजा बंद असल्याने तो चावी घेण्यासाठी स्किनरच्या ऑफिसमध्ये शिरतो. तिथे टेबलाच्या कप्प्यात त्याच्या नजरेस एक महत्वाचं कागदपत्र पडतं. ते असतं गुस्टोचं मृत्यूपत्र. त्यात स्पष्ट लिहिलेलं असतं की अल्फ्रेडो लिंग्विनी हा गुस्टोचा मुलगा असून रेस्टॉरंटचा खरा वारसदार आहे. हे वाचून रेमीला आनंद होतो, पण तिथं अचानक स्किनर येतो. स्किनरला बघून तो ते पत्र घेऊन पळतो. त्याने पत्र घेतल्याचं स्किनरला दिसतं आणि तो त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावतो. पाठलाग सुरू होतो, पण रेमी पुन्हा एकदा त्याच्या हातातून निसटतो. जेव्हा स्किनर परत रेस्टॉरंटमध्ये येतो तेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये कोलेट आणि अल्फ्रेडो उभे असतात आणि त्यांच्या हातात तेच मृत्यूपत्र असतं. सगळ्यांना सत्य समजलेलं असतं. अल्फ्रेडो लिंग्विनी हा गुस्टोचा खरा मुलगा आणि रेस्टॉरंटचा मालक आहे. स्किनरला तात्काळ कामावरून काढून टाकलं जातं. अल्फ्रेडो आणि रेमी नव्या घरात राहायला जातात. रेस्टॉरंट आता त्यांच्या नियंत्रणात असतं, त्यामुळे स्किनरच्या मनात मस्तर पेटलेला असतो. तो आरोग्य निरीक्षकाला फोन करून गुस्टोच्या रेस्टॉरंटमध्ये उंदीर असल्याची तक्रार करतो. निरीक्षक सांगतो की तो सध्या व्यस्त आहे, पण लवकरच काही दिवसात वेळ काढून तपासणीसाठी येईल. दुसऱ्या दिवशी पत्रकारांची गर्दी होते. अल्फ्रेडोची मुलाखत घेतली जाते. त्याला पत्रकार विचारतात की तुझ्या यशाचं रहस्य काय. तो म्हणतो, मी गुस्टोचा मुलगा असल्याने स्वादिष्ट जेवण बनवणं माझ्या रक्तातच आहे आणि कोलेटमुळे मला याची प्रेरणा मिळते. हे ऐकताच टोपीत लपलेला रेमी संतापतो. त्याच्या मनात विचार येतो, या यशात माझा काहीच वाटा नाही का. तो रागाने अल्फ्रेडोला केस सोडून त्रास देऊ लागतो. त्याचवेळी प्रसिद्ध खाद्य समीक्षक अँटोनिगो तिथे येतो. तो शांतपणे पत्रकारांसमोर जाहीर करतो की उद्या तो स्वतः इथे जेवायला येणार आहे आणि निघताना रेमीला म्हणतो, देवाकडे प्रार्थना कर, मला जेवण आवडलं पाहिजे. पत्रकार परिषद झाल्याच्या रात्री अल्फ्रेडो आणि रेमीमध्ये मोठा वाद होतो. अल्फ्रेडो त्याला संतापून म्हणतो, पत्रकारांसमोर तू असं का वागलास. मी तुझ्या तालावर नाचणारी भावली नाही. रेमी त्याच्यावर चिडलेला असतो. शेवटी अल्फ्रेडो त्याला बाहेर सोडतो. त्याला म्हणतो, आता तू बाहेर राहा आणि मलाही शांत राहू दे. रेमी एकटाच बाहेर उभा असतो. हे सगळं वरून स्किनर पाहत असतो. त्याला समजलेलं असतं की या रेस्टॉरंटचा खरा शेफ कोण आहे. तिथे एमिली आणि त्याचे मित्र लपून अल्फ्रेडो आणि रेमीचं भांडण बघत असतात. रेमी रागावलेला असतो. त्या रात्री तो आपले वडील डँगो आणि संपूर्ण वसाहत घेऊन रेस्टॉरंटच्या पदार्थ साठवलेल्या खोलीत जातो आणि सगळे पदार्थ चोरायला सुरुवात करतो. अल्फ्रेडोला त्याची चूक समजते. तो रेमीला शोधायला घरी येतो, पण रेमी त्याला घरात सापडत नाही. शेवटी तो रेस्टॉरंटमध्ये येतो. अल्फ्रेडो आल्याची चाहूल लागल्याने सर्व उंदीर ज्याला जिथं शक्य असेल तिथे लपतात. अल्फ्रेडो दरवाजा उघडतो. रेमी बाकीचे उंदीर पकडले जाऊ नये म्हणून स्वतः त्याच्या समोर येतो. अल्फ्रेडो त्याला म्हणतो, मला माफ कर, मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो. मी इथंपर्यंत फक्त तुझ्यामुळे पोचलो. माझी तुला गमवायची इच्छा नाही. तुझ्यामुळे माझ्यात खूप बदल झाले. आता मी गुस्टोचा मुलगा आहे. मला बरंच काही सिद्ध करायचं आहे. तुझ्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. तो पुन्हा रेमीकडे माफी मागतो. सगळे उंदीर लपलेले असतानाच एका उंदराचा द्राक्ष खाण्याच्या प्रयत्नात तोल जातो आणि तो अल्फ्रेडो समोर पडतो. मग त्याला दिसतं की आणखी खूप उंदीर अन्न चोरतायत. त्याला समजतं की रेमीने त्यांना इथं आणलंय. तो रेमीवर रागावून म्हणतो, मी तुला माझा मित्र समजलं आणि तू माझा विश्वासघात केलास. तो सगळ्या उंदरांना बाहेर काढतो आणि रेमीला सांगतो, आता परत इथे येऊ नकोस, नाहीतर उंदरांना जसं वागवलं जातं तसंच तुलाही वागवेन. रेमी खूप दुःखी होतो. तो बाबांना म्हणतो, तुम्ही बरोबर होतात, आपण फक्त उंदीर आहोत. आणि तो निघून जातो. दुसऱ्या दिवशी अल्फ्रेडो ऑफिसमध्ये चिंतेत बसलेला असतो, कारण आज अँटोनिगो रेस्टॉरंटमध्ये येणार आहे. कोलेट त्याच्याकडे येते. त्याला सांगते, आजचा दिवस खास आहे. तू बॉस आहेस. बाहेरून स्टाफला काहीतरी सांग, त्यांचा आत्मविश्वास वाढव. अल्फ्रेडो एक छोटी शिडी घेतो. त्यावर थांबून एक कंटाळवाणं भाषण देतो. त्या भाषणाने कोणाचाच उत्साह वाढत नाही.
त्याचं भाषण चालू असताना एक वेटर येतो आणि सांगतो की बाहेर इगो आला आहे. रेमी बाहेरून काचेच्या खिडकीतून हे पाहत असतो. बाहेर एमिले येतो. रेमी त्याला म्हणतो, तुला मी दिवसा इकडे येऊ नको म्हटलं होतं. एमिले म्हणतो, पण मला खूप भूक लागली आहे, मी कुठलंही अन्न खाऊ शकतो, मग ते आतलं असो की बाहेरचं. तिथं त्याला एक चीजचा तुकडा एका पुट्ट्याखाली ठेवलेला दिसतो. ते चीज स्किनरने रेमीला पकडण्यासाठी सापळा लावून ठेवलेला असतो. रेमी ते पाहतो आणि एमिलेला बाजूला करण्याच्या प्रयत्नात स्वतः त्यात अडकतो. स्किनर रेमीला आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये बंद करतो आणि लपून रेमीशिवाय पदार्थ कसे बनवतात ते बघतो. रेस्टॉरंटमध्ये इगो येतो. तो आल्यावर सगळे काळजीत पडतात. एक वेटर त्याच्याकडे जाऊन त्याला जेवणासाठी काय घेणार विचारतो. इगो म्हणतो, तुमच्या रेस्टॉरंटचा नवीन शेफ खूप प्रसिद्ध आहे, मला त्याची नवीन डिश आणा आणि सोबत एक वाईन पाठवा. पलीकडेच स्किनरी कोणी ओळखू नये अशा अवतारात येऊन बसतो. तो देखील इगोने जो पदार्थ मागवला होता तोच पदार्थ मागवतो. किचन मध्ये अल्फ्रेडोला सगळे सांगतात, तू पाठीमागे एकदा महिला खाद्य समीक्षक आल्यावर जी डिश बनवली होती ती आपण पुन्हा बनवू, तू सांग तसं आम्ही बनवतो. अल्फ्रेडो अस्वस्थ होतो. तो म्हणतो, मला ती डिश कशी बनवायची हे माहीत नाही, ती चुकून बनली होती. तो वैतागून ऑफिसमध्ये जातो. बाहेर डँगो आणि एमिले हॉटेलवर चढून स्किनरच्या गाडीवर दगड टाकतात. डिक्की उघडते आणि रेमी मुक्त होतो. तो धावत रेस्टॉरंटमध्ये पोहोचतो. स्वयंपाकघरात सर्वजण रेमीला पाहतात आणि मारण्याचा प्रयत्न करतात. अल्फ्रेडो येऊन सर्वांना थांबवतो आणि रेमीचे आभार मानतो. तो सर्व स्टाफला सत्य सांगतो, मला जेवण बनवता येत नाही, जे खास पदार्थ बनले ते या उंदराने बनवले, तोच खरा शेफ आहे. तो माझ्या टोपीत लपून राहायचा आणि अन्न बनवायचा. स्टाफला विश्वास बसत नाही, ते त्याला वेडा समजतात आणि नोकरी सोडून जातात. कोलेटही दुःखी होते. तिला वाटतं रेमीने तिला फसवलं. तीही निघून जाते. आता स्वयंपाकघरात अल्फ्रेडो आणि रेमी दोघेच असतात. निराश होऊन अल्फ्रेडो ऑफिसमध्ये जाऊन बसतो. आता तिथे रेमी एकटाच थांबलेला असतो. इकडे कोलेट रस्त्यावरून जात असताना सिग्नलला थांबल्यावर शेजारी असलेल्या पुस्तकांच्या दुकानात एक पुस्तक तिला दिसतं. ऑगस्ट गुस्तो यांचं पुस्तक, एनीवन कॅन कुक. ती थांबते. तिचा विचार बदलतो आणि ती परत फिरते. रेस्टॉरंटमध्ये रेमी एकटाच थांबलेला असताना त्याचे वडील डँगो त्याला भेटायला येतात. वडील त्याला म्हणतात, मी तुला आणि तुझ्या मित्राला चुकीचा समजत होतो, सर्वोत्तम शेफ बनणं हे तुझं स्वप्न होतं. रेमी हो म्हणतो. त्याचे वडील शिट्टी मारून सर्व उंदरांना बोलवतात. क्षणात संपूर्ण वसाहत किचनमध्ये जमते. वडील म्हणतात, आम्ही शेफ नाही, पण आम्ही तुला पाहिजे ती मदत करू शकतो, तू सांग तसं आम्ही करतो. इतक्यात तिथे आरोग्य निरीक्षक तपासणीसाठी येतो. इतक्या उंदरांना पाहून तो घाबरतो. तो तिथून पळत बाहेर येतो. गाडी चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. डँगो काही उंदरांना इशारा करतात. इकडे किचनमध्ये एक वेगळंच दृश्य असतं. रेमी नेतृत्व घेतो. तो सर्व उंदरांना आधी स्वच्छ करतो, कामाची विभागणी करतो, सर्वांना सूचना देतो. कोणी भाज्या चिरतो, कोणी सॉस तयार करतो, तर कोणी प्लेटिंग करतो. सगळे रेमीच्या तालावर काम करू लागतात. पहिल्यांदाच उंदरांची वसाहत एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र उभी राहते आणि बाहेर अँटोनिगो आपल्या खुर्चीवर शांत बसलेला असतो. बाहेरचा गोंधळ बघून अल्फ्रेडो स्वयंपाकघरात येतो. सर्व उंदरांना काम करताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास येतो. स्टाफ नसल्यामुळे तो स्वतः रोलर स्केट्स घालतो आणि वेटरची जबाबदारी स्वीकारतो. कोलेट पुन्हा येते आणि इतके उंदीर पाहून ती घाबरून परत बाहेर जाण्याचा विचार करते, पण अल्फ्रेडो तिला अडवतो. ती अजून रागात असते. ती अल्फ्रेडोला म्हणते, तो उंदीर काय बनवणार आहे ते सांग. रेमी रॅटोटुई डिशचं चित्र तिला दाखवतो. कोलेट म्हणते, इगो सारख्या कठोर समीक्षकाला ही डिश आवडणार नाही, पण रेमी ठाम राहतो. कोलेट ही मान्य करते. दुसरीकडे काही उंदीर निरीक्षकाला पकडून एका रूममध्ये बंद करतात. रेमी आणि कोलेट मिळून डिश तयार करतात. अल्फ्रेडो ते इगो समोर सर्व्ह करतो. इगो एका हातात अभिप्राय लिहिण्यासाठी पेन घेतो आणि दुसऱ्या हाताने रॅटोटुईचा एक घास घेतो आणि त्याला त्याचं बालपण आठवतं. गावात आईने बनवलेली रॅटोटुई. सायकलवरून पडल्यावर आईने त्याच्यासाठी बनवलेली तीच खास डिश. त्याच्या हातातून पेन खाली पडतो. तो भावनिक होतो आणि डिश आवडीने खातो. इगोला आनंदी पाहून स्किनरी रॅटोटुईचा एक घास खातो आणि पळत स्वयंपाकघरात येऊन विचारतो की ही डिश कोणी बनवली. उंदीर त्यालाही पकडतात आणि आरोग्य निरीक्षकासोबत खोलीत बंद करतात. इगो जेवण झाल्यावर शेफला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. अल्फ्रेडो आणि कोलेट त्याला एकट्यात सर्व ग्राहक गेले की भेटायची आट घालतात. सर्व ग्राहक गेले की अल्फ्रेडो आणि कोलेट रेमीला इगो समोर आणतात आणि सगळं सत्य सांगतात. इगो प्रथम विश्वास ठेवत नाही, पण रेमी त्याच्यासमोर डिश बनवून दाखवतो. इगो काही बोलत नाही, फक्त धन्यवाद म्हणतो आणि तिथून निघतो. त्याला समजतं की गोष्ट बरोबर होता, कोणीही शेफ बनू शकतो. म्हणजे प्रत्येक जण उत्तम कलाकार होऊ शकत नाही, पण उत्तम कलाकार कुठूनही येऊ शकतो. दुसऱ्या दिवशी इगोचा लेख छापून येतो. तो रेमीच्या अन्नाची खूप प्रशंसा करतो आणि म्हणतो, गुस्टो रेस्टॉरंटमधले शेफ फ्रान्समधील सर्वोत्तम शेफ आहेत. पण उंदीर सापडल्याने आरोग्य निरीक्षक रेस्टॉरंट बंद करतात. तरीही लिंग्विनी, कोलेट आणि रेमी नवीन छोटं रेस्टॉरंट उघडतात. इगो त्यात गुंतवणूक करतो आणि नियमित त्या रेस्टॉरंटमध्ये येत राहतो. त्या रेस्टॉरंटला नाव देतात ला रॅटोटुई. उंदरांची वसाहत त्या रेस्टॉरंटच्या वरच्या जागेत राहायला लागते. सगळे आनंदी असतात आणि अशा प्रकारे चित्रपट संपतो.